घटना कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध, प्रत्येक क्षणी क्राइम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। नवी मुंबईतलं रबाले MIDCत मागच्या आठवड्यात एका महिलेचं धड सापडलं। मानेचा आणि कमरेखालचा भाग नसलेलं हे शरीर नेमकं आहे तरी कुणाचं? कुणी केलं असेल धडा वेगळं शरीर? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती, पण नुसत्या धडावरून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचायचं तरी कसं हा सवाल त्यांच्या समोर उभा होता। मग धडाच्या खांद्यावर गोंदलेल्या गणपती आणि ओमच्या टॅटूवरून पोलिसांनी उलगडलं प्रियंका गुरव खून प्रकरण। नवी मुंबईतल्या रबाले पोलिसांना नाल्यामध्ये एक धड आढळल्याचा फोन आला। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। साहेब, एक बॉडी मिळाली आहे, फोन आला होता। कुठून? MIDC। हां, MIDC कुठे? MIDC प्लॉट नंबर 324 नाल्याजवळ आहे ना ती? हां, असंच काहीतरी नाल्याजवळ आहे, बॉडी मिळाली। अच्छा, माहिती आहे मला। या गाडी तिकडे। अजून काय सांगितले का माहिती फोनवर? फोनवरती तेवढीच माहिती आपल्याला आलेली आहे। नंबर आहे का? नाला दिसतो इथेच आहे वाटतं। हा, या साईडलाच असणार। बघा जरा। हा, हाच नाला सांगितलं आपल्याला। माणसं बोलून घ्या ताबडतोब। ठीक आहे, ताबडतोब माणसं बोलून काढून घ्या ते बाहेर। साहेब कसा काय शोध लागणार? मान नाहीये, कमरे खालचा भाग नाहीये। बॉडीच्या पाठीमागे एक टॅटू आहे। त्या टॅटूवरून जर काही धागादोरा भेटला आपल्याला तर होऊ शकतो। सर, मी पण मार्क केला तो टॅटू। टॅटूचा प्रिंट आउट काढा ताबडतोब आणि प्रेसमध्ये टाकू। बरोबर, त्याप्रमाणे आपण ठीक आहे। ते प्रिंट आउट काढून घ्या आणि ताबडतोब याला प्रेसला पाठवा। हो साहेब। मानेचा आणि कमरेखालचा भाग नसलेलं हे शरीर नेमकं आहे तरी कुणाचं? कुणी केलं असेल धडा वेगळं शरीर? या निर्घृण खुनामागचं कारण तरी काय? पोलिसांकडे पाठीवर असलेल्या या टॅटूशिवाय कोणतीच ओळख नव्हती। आता या प्रश्नांची उत्तरं शोधायची तरी कशी? पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मिसिंगच्या केसेस शोधल्या, पण काहीच मिळत नव्हतं। वर्तमानपत्रात पाठीवर असलेला टॅटू छापला आणि मग मॅडम, हे न्यूजपेपरमध्ये जे आलं आहे ना, ते मला जरा बोलायचं आहे साहेबांशी। हा माझ्या बहिणीचा फोन आहे। माझी बहीण ह्या टॅटू तिच्याच ह्याच्यावरती होता मॅडम। प्लीज मला नक्की का? हो नक्की। थांब, चल मग। असं मॅडम, यांना काहीतरी बोलायचं तुमच्याशी। साहेब, हा जो फोटो ना साहेब, तो माझ्या बहिणीचाच आहे आणि तीच डेड बॉडी तुम्हाला त्या नाल्यात सापडली। कशावरून ती तुमची बहीण आहे? पण मॅडम, तिच्या पाठीवरनं टॅटू होता, तो आम्ही दोघी गेलो होतो तेव्हा तिने काढला होता मॅडम। नक्की का? हो साहेब, प्लॉट नंबर 324 MIDC मध्ये जी बॉडी सापडली, माझ्या अंदाजाने ती बॉडी यांच्या बहिणीची असावी। हो साहेब, मी सासरे विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं की ती बोरिवलीला कामासाठी गेली आहे। बोरिवलीला कधी गेला? लग्नाच्या 5व्या दिवसानंतर सर ती जॉबसाठी जात होती, पण ती गेली, ती परत आलीच नाहीये साहेब। तुम्ही फोन वगैरे केला नव्हता का मग? तिचा फोन पण नव्हता लागत। तर पेपरातला फोटो आज बघ। तुम्हाला कुणावर संशय आहे का? नाही साहेब, कोणावर संशय घेणार? तिच्या सासरी सगळं व्यवस्थित होतं। पण तुम्ही तिला फोन वगैरे पण नाही केला? तिचे फोन नाही लागले मॅडम। किती दिवस झाले तुम्ही फोन लावून? मी गेले कंटिन्यू, ती जशी जॉबच्या शोधात गेली तेव्हापासून मी तिला सारखे फोन लावते, फोन लागत नाहीये। करू नका मॅडम, आम्ही शोध घेऊ। आता पोलिसांना जणू क्ल्यू सापडला आणि त्यांनी आपले चक्र फिरवले। 30 एप्रिल 2017 मुंबई। गेले अनेक दिवस कायमचं एकत्र येण्याची स्वप्न पाहणारे प्रियंका आणि सिद्धेशनं लग्न केलं। सिद्धेशच्या लग्नाला त्याच्या आई वडिलांची फारशी संमती नव्हती।
वैदिक पद्धतीनं हे लग्न पार पडलं. अनेक दिवस प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या प्रियंका आणि सिद्धेश यांचा सुखी संसार सुरूच होणार तेवढ्यात असं काही घडलं. आई घ्या ना. नकोय मला तुझ्या हाताच्या. या घरात राहायला दिलं ना तेच खूप झालं. असं काय म्हणताय तुम्ही? एवढंच होतं तर लग्न कशाला केलं माझ्याशी? कळेल तुला काही दिवसानंतर. काय रे बघ 4 दिवस झाले लग्न होऊन बघ काय नखरे करते ती. अरे काय म्हणणार? अहो तुम्ही असे काय बोलतात मला? अरे बघ ना काय बोलताय. असं बोलतेस तू? माझे आई वडील काय नीट बोलायचं. जास्त बोलशील ना तुला मारून टाकेल मी. साठ ठेव काय. वाट लावली काय केलं काय माहिती. मग याला कळत नाही ना. तरी सांगत होतो तू काय करू नकोस. बरोबर केलं आम्ही पाठीशी आहोत तुझ्या. काय नाही बरोबर आहे ते. आम्ही आहोत काय घालू. चांगला धडा शिकवला पाहिजे तिला. उलट बोलते म्हणजे काय? आम्हाला उलट बोलते. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच प्रियंकाचे स्वप्न चक्काचूर झाले. चल ना. चलतेस तर ज्याच्यावर जीवा पल्याळ प्रेम केलं त्यानं विश्वासघात केला. आता प्रियंका मी आले. पोटी हरली होती. लग्नाच्या 4थ्या दिवशी ती नोकरीसाठी बाहेर पडली. बोरिवलीला ती नोकरीच्या शोधात गेली होती, पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिचे कुटुंबीय चिंतातूर झाले. काय करावं त्यांना कळेच ना. प्रियंकाच्या बहिणीनंही सगळीकडे फोन फिरवले, पण काहीच तपास लागेना. मागच्या आठवड्याभरापूर्वी एका दैनिकात एका मुलीचं धड सापडल्याचं वृत्त पाहिलं आणि प्रियंकाच्या बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. जितक्या या खून प्रकरणात आपण खोलवर जातोय तितकी क्रूरता या मारेकऱ्यांची दिसते. एखाद्या क्षुल्लक कारणात एखाद्याच्या विश्वासाचे तुकडे तुकडे करायचं ही कल्पना सहन होत नाही. आणखी काही माणुसकीला काळीमा फासणारं रहस्य एका मागोमाग एक उलगडणारे. पण एका ब्रेक नंतर तुम्ही कुठेच जाऊ नका. मी लगेच परततोय. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. कुण्या एकावर आपण आपलं आयुष्य सोपवायचं आणि त्यानं तिथंच आपला घात करायचा हे पाहून माणूस कुठल्या थराला जातोय हे पहा. पतीच्या विश्वासघातानंच पत्नीचं शरीर धडा वेगळं होतं. यापेक्षा दुसरी क्रूरता असूच शकते का? पण गुन्हा करणारे हे विसरतात की गुन्हा कधीच लपून राहत नाही. पोलिसांनी सगळ्या बाजूनं चौकशी करायला सुरुवात केली. प्रियंकाचा पती सिद्धेश आणि त्याच्या आईवडिलांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली, पण त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली आणि मग पोलिसांनी खाक्या दाखवला. कसा बोलत आहे तुला बघतो मी.
चल बोल 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 खरं बोल खरं बोल अरे बोल तुला काय माहिती बोल बोल मी काय खरं बोल 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 खरं बोल हो चल सांगतो काय बोल खरं खरं बोल खरं बोल काय झालं ते मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मला खरंच लग्न करायचं नव्हतं. ती जबरदस्ती करत होती. एकाच गोष्टीवरती असेल लग्न लग्न काय लग्न करून काय करणारस तू हा तुला त्या सांगितलं ना मी आई वडील नको म्हणतात तू फिरून फिरून त्याच गोष्टीवरती काय करस तू आधी नाही कळलं का तुला? नाही कळलं मला नाही कळलं मला बाकी काही नाही माहिती. मला लग्न तुझ्याशीच करायचं आणि मी तुझ्याशीच कळलं? लग्न केलास तुझा जीव घ्यायला केला का नाही सर अरे काय केलंस काय तो काय लग्न केलं म्हणून मारून टाकणार का तिला अरे अजून पण करायचा तुझ्या बरोबर साथीदार कोण होते नाव सांग त्यांची नाव सांग दुर्गेश पटवा दुर्गेश पटवा होता तो. किती पैसे दिलेस त्याला त्याला मी 1,40,000 त्याचं ठरलं होतं काम करायचं आणि मी त्याला 40,000 अजून कोण आहे जवळचा मित्र तो एकट्याचा कितीला घेतलेस तू खरं सांग खरं सांग कुठे टाकले काय माहिती बोल लवकर बॉडी कुठे त्याची बॉडी सांग कुठे टाकले त्याची बोल तुला काय माहिती बोल लवकर बोल खरं सांग माझा मित्र त्याने मला घरी बोलवलेलं त्याने मला 1.5 लाख पैसे दिलेले आणि मग मी त्याचे बायकोचे तुकडे करून धड मी रबाळ्याला टाकले आणि बाकीचे कशासाठी केलंस हे सर्व कशासाठी 1,40,000 रुपयासाठी फक्त हो साहेब फोटोसाठी केलं लाज नाही वाटली तुला लाज नाही वाटली खरं सांगा काय झालं ते तुमच्या मुलाने सगळं कबूल केलेलं आहे. खरं सांगा अजून पण वेळ गेलेली नाहीये बाई नीट सांगा खरं सांगा नाहीतर आम्हाला आमचा चमत्कार दाखवायला लागेल. बाई बघा त्यांच्याकडे अगं ए, सांग लवकर. अहो सांगते लवकर सांगते की नाही हो सांगते सांग. या तिघांनी मिळून प्रियंकाला संपवलं. आता या प्रेताचं करायचं काय म्हणून सिद्धेशनं आपला मित्र दुर्गेश पटवाला गाठला. झाला का रे मी माझं काम केलंय बाकीचं काम तुझं ठीक आहे. आणि पैशाचं पैसे काय एवढंच 40/40 बाकीचे काम झाल्यावर ठीक आहे. आता घे एवढे तुमच्यावर पण विश्वास करायला लागेल. ठीक आहे सर. ठीक आहे
1,40,000साठी शरीराचे तुकडे तुकडे केले। हे सगळं आम्ही दाखवतो ते आम्हाला मिळालेल्या माहितीनुसारच, कारण वास्तव यापेक्षाही भयानक असू शकतं। कारण माणसातला राक्षस कसा होतोय ते अशा गुन्ह्यांपासून कळतं। प्रियंकाची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्यानं धड रबाले MIDCच्या नाल्यात तर कापलेली मान आणि कमरेखालचा भाग आसनगाव अंबरनाथला फेकला। पोलिसांची खरंच यात कमालच करावी लागेल, कारण फक्त पाठीवर असलेला एक टॅटू सोडला तर मारेकऱ्यापर्यंत पोहोचलेली कोणतीच गोष्ट पोलिसांकडे नव्हती। इतक्या निर्घृणपणे कोणी कुणाची हत्या करेल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही। पण हो, हे खरंय, त्यानं खून केला, पण तो विसरला होता की गुन्हा कधीच लपून राहत नाही। विनय म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई। म्हणतात की प्रेम आंधळं असतं, पण तसं नसावं। आपण ज्याच्यावर विश्वास टाकतोय तो खरंच विश्वासाला पात्र आहे का हे डोळसपणे पाहण्याची गरज आहे। मैत्री असो किंवा प्रेम असो, यात पुढे जाताना डोळसपणेच पुढे गेलं पाहिजे। बेसावधपणे एखाद्या नात्याला सामोरी जाणं हे केव्हाही रिस्क असू शकते। आपण सहज बोलून जातो की जग हे विश्वासावर चालतं, आपणही एखाद्याशी वागताना विश्वासानंच वागलं पाहिजे। आणि आयुष्य जगण्यासाठी विश्वासापेक्षा दुसरी कुठलीच संपत्ती असूच शकत नाही। प्रियंकाचं नेमकं हेच झालं। तिने सिद्धेशला आपलं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात वेगळंच होतं। अशा घटना रोखण्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे। क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आम्ही हा प्रयत्न करतोय। कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मौका शोधून गुन्हा घडत असतो। म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात इथेच थांबतोय। सावध रहा प्रत्येक क्षणी, पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।